मी गोपाळ भगवान रायपुरे, मुक्काम पोस्ट विहार खुर्द, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. मागील 40 वर्षापासून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या चळवळीशी संलग्न आहे आणि या संलग्न प्रक्रियेतनं मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले समाज परिवर्तनाचे जे काही मार्ग आहेत, ज्या मार्गातनं आपल्याला या समाजामध्ये एक नवदिशा निर्माण करून परिवर्तनवादी विचारधारेशी सर्व जनतेला एकत्रित आणून आपल्याला बाबासाहेबांच्या ज्या अपेक्षा होत्या, जो संकल्प होता, जे स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयास मी करीत आहे. या प्रयासामधूनच या देशामध्ये असलेली विषमता, जी की बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सातत्याने सतावित होती, त्या विषमतेच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या व्यवस्थेलाच फेकून देण्याचं कार्य हातामध्ये घेतलं आणि ते फेकून देताना त्यांना जो त्रास सहन करावा लागला, त्या त्रासामधून त्यांनी आपल्या या देशात एक नवधम्म स्वीकारण्याचं जाहीर केलं 1935ला. आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमी येथे एक भव्य दिव्य अशा पद्धतीनं धम्मक्रांती दीक्षा समारोह सुरू करून किचपत पडलेल्या आणि या संपूर्ण व्यवस्थेच्या पासून दूर असणाऱ्या लाखो अनुयायांना एकत्रित आणून बौद्ध धम्म दिला. बौद्ध धम्म हा मानवाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा हा धम्म आहे. बाबासाहेबांनी स्वतः मान्य केलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी परंतु हिंदू व्यवस्थेमध्ये माणसाला जर माणसाप्रमाणे वागण्याचे अधिकार नसतील, त्यांना कुठल्याही प्रकारे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नसेल, त्यांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार नसेल, शिक्षणाचा अधिकार नसेल, बसण्याचा अधिकार नसेल, चालण्याचा अधिकार नसेल, हे सगळे अधिकार एक माणूस म्हणून जर आम्हाला प्राप्त होत नसतील, तर अशा या विषमतावादी हिंदू व्यवस्थेला मी नाकारतो आहे. आणि हा धम्म नाकारून, हिंदू व्यवस्थेला नाकारून, हिंदू धर्म नाकारून मी एक नवा धम्म की जो की मानवतेला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग देईल आणि माणूस म्हणूनच खऱ्या अर्थानं नाव कमवण्याचं त्याचा एक अधिकार प्राप्त करून देईल, असा धम्म मी स्वीकारेन. हे बाबासाहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी जाहीर करताच खऱ्या अर्थानं हा धम्म या देशामध्ये, भारत देशामध्ये पुनर्जीवित करून सर्व वंचित घटकातील नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणून हा धम्म दिला. आजतागायत ज्यांना कुणाला इथं पिण्याची सुद्धा मुभा नव्हती, पाणी पिण्याची मुभा नव्हती, अशाही व्यक्तींना आता समानतेनं एकत्रित बसून, एकत्रित राहून एकाच बैठकीमध्ये चर्चा करून पाणीसुद्धा पिण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. मंडळी, बाबासाहेब आंबेडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा 14 तळ्याचं आंदोलन करावं लागलं. त्यामध्ये त्यांना त्रास सहन करावा लागला. 14 तळ्याचं पाणी पिणं बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे खूप मोठं योगदान नव्हतं, परंतु पाणी पिण्याचाच अधिकार नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांना ते आंदोलन करावं लागलं. त्या आंदोलनाची परिणिती अशी झाली की आज या देशातील तमाम वंचित घटकातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार प्राप्त झाला. आणि आज आम्ही जे उंधळीनं पाणी पिणारे, आज आम्ही स्वतः बिस्लरीचं पाणी प्यायला लागलो. आज कुठेही आम्ही जरी फिरकलो तरीही परंतु पिण्याच्या पाण्याची वानवा राहिलेली नाही. ही स्थिती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला निर्माण करून दिली. एवढंच नव्हे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या वंचित घटकांना देवळामध्ये सुद्धा जाण्याचा अधिकार नव्हता, असा अधिकार बाबासाहेबांनी
या धम्माच्या रूपानं आम्हाला प्राप्त करून दिला. आज सर्वत्रच बौद्ध विहाराच्या रूपातनं आम्हाला बाबासाहेबांच्या कृपेने आणि दिलेल्या धम्माच्या या परिवर्तनवादी विचाराने आज विहारांची निर्मिती झाली आणि संपूर्ण भारतामध्ये विहारामध्ये जाऊन स्वतःचा विचार प्रकट करण्याची आणि आत्मसन्मानाने विचारांना ग्रहण करण्याची संधी या धम्मामुळे आम्हाला प्राप्त झालेली आहे. मंडळी, मला आज जो विचार या ठिकाणी देण्यात आला आहे, मला जो विषय देण्यात आलेला आहे, त्या विषयांमध्ये जात मुक्त भारत, की जे बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा स्वप्न होतं, या देशामध्ये असलेली जातीयताच खऱ्या अर्थानं मानवाला विषमतेकडे घेऊन जात आहे. जात संपल्याशिवाय आम्ही माणूस म्हणून जगू शकत नाही, हा विचारसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनीच मांडला आणि त्या विचारांना घेऊन आमची आजची ही चळवळ, आंबेडकरांच्या विचारांची चळवळ आम्ही सातत्याने सुरू ठेवलेली आहे. मित्रो, मी स्वतः जातमुक्त भारताची चळवळ प्रामाणिक पद्धतीनं मी माझ्या कुटुंबियांपासून सुरुवात केलेली आहे. माझे आईवडील अज्ञानी, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही, कुठल्याही प्रकारचा काहीही लवलेस नाही. आमच्या घरी कोठी दारिद्र्य, अशा स्थितीमध्ये माझ्या आईवडिलांनी मला शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि शिक्षणाच्याच मार्गातनं मला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कळली. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म कळला. मला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं वाचण्याची मला आवड निर्माण झाली आणि त्याचाच हा एक परिणाम म्हणून बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची छोटीशी संकल्पना मनामध्ये घेऊन मी आज कार्य करीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा जातमुक्त भारतचा जो संकल्प होता, तो संकल्प पूर्णतः या भारतामध्ये जरी मला पूर्ण करता आला नसला तरी मंडळी, मी तुम्हा सर्वांना गर्वानं सांगतोय की माझ्या कुटुंबामध्ये, या भारत देशामध्ये असलेल्या विविध जाती धर्माची सारे लोक आम्ही गुण्यागोविंदाने एकत्रित नांदत आहोत. मी स्वतः आंतरजातीय विवाह करून मी माझ्या जीवनामधला तो पहिला ऐतिहासिक, खऱ्या अर्थानं पर्व म्हणायला हरकत नाही, ते मी निर्माण केलं. मी ज्या मुलीशी लग्न केलं ती पंजाबी हिंदू धर्मातील मुलगी. माझे सासरे अर्जुनदास गोविंदरामजी बिके हे बिहार कॅम्पला पुनर्वसित झालेले ते गाव आणि त्या गावामध्ये वसलेले आणि त्या गावामध्ये वास्तव्याने राहिलेले डॉक्टर अर्जुनदास गोविंदरामजी बिके यांच्याशी विचारांनी खऱ्या अर्थानं आम्ही एकमेकाच्या जवळीकतेनं एकमेकाजवळ आलो. विचारांची देवाणघेवाण सुरू होती. त्यांनी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, सिद्धार्थ बुद्धांच्या धम्माच्या विचारांना अंगीकृत केलं आणि त्या विचारांचाच प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने आम्ही शिकत असताना ते मंचावरती येऊन बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान, बाबासाहेबांचे विचार, बुद्धाच्या धम्माचं तत्त्वज्ञान, बुद्ध धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण झालेला धम्म आहे, हे विचार मंचावरनं आम्हाला ते मार्गदर्शन करायचे. त्यांच्या या मार्गदर्शनामधूनच डॉक्टर अर्जुनदासजी बिके यांचा माझा संपर्क आला आणि त्या विचारातून आम्ही एकमेकांशी ओळखी निर्माण केली. एका सभेमध्ये अर्जुनदासजी बिके साहेबांनी मला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या देशातली जातीय विषमता जी आहे ती आपल्याला नष्ट करायची. त्यांनी मला प्रश्न केला की ही जातीयता तुम्ही कशा पद्धतीने नष्ट करणार आहात. आणि मग मला तो प्रश्न पडला की हे खरं आहे की व्यवस्था, जातीयतेची व्यवस्था नष्ट करायची म्हणजे नेमकं काय करायचं. तेव्हा मग मी जात निर्मूलनाचा एक ग्रंथ मला त्यांनी पुस्तक रूपाने दिला की जे बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिलेलं होतं. त्या ग्रंथाचं मी वाचन केलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बरेचसे मुद्दे कव्हर केलेत आणि त्यातला एक मुद्दा असा होता की किमान नाही काही तर आपण ही जातीयता नष्ट करायची असेल तर कमीत कमी एक दुसऱ्याशी देवाणघेवाणीचा व्यवहार आपण केला पाहिजे. मग रोटीबेटी व्यवहार असेल, आर्थिकचे जे देवाणघेवाणीचे व्यवहार असतील,
कपडेलत्त्याचे देवाणघेवाणीचे व्यवहार असतील, यामधनं खऱ्या अर्थानं आपण कमीत कमी एक दीड ह्याचा जवळीकता साधता येईल आणि त्या जवळीकतामधून आम्हाला कमीत कमी आपली जात नाही पूर्णतः नष्ट करता आली तरी परंतु जवळीकतेनं आपण माणूस म्हणून एकत्रित राहू शकतो, हा विचार मला त्या ग्रंथामधनं मिळाला. आणि दुसऱ्या एका सभेमध्ये जेव्हा अर्जुनदासजी बिके भाषण द्यायला आलेत आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी हा विषय सर्वांच्या पुढे ठेवला की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की बाबा या देशातली जातीयता नष्ट झाली पाहिजे, मग तुम्ही जातीयता नष्ट करण्यासाठी काय तुमच्याकडे यंत्रणा आहे. त्यावरती त्यांनी भाष्य केलं, लोकांना समजावून सांगितलं की जोपर्यंत आपण रोटी बेटी व्यवहार एकत्रित करणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण जातीयता नष्ट करू शकत नाही. आणि तोच धागा पकडून माझे मोठे वडील, माझ्या वडिलांचे मोठे भाऊ, हे खऱ्या अर्थाने अंगठा बहादर, कुठल्याही प्रकारचं शिक्षण नाही, लगेच त्यांनी त्या सभेमध्ये उभे झालेत आणि त्यांना प्रश्न केला की साहेब तुम्ही सांगताय की रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे, परंतु आम्हा गलिच्छ अस्पृश्य समजणाऱ्या माणसाच्या मुलांना मुलगी कोण देणार, आणि जर मुलगीच मिळाली नाही तर रोटी बेटी व्यवहार होणार नाही. अशा पद्धतीच्या प्रश्नांवरती डॉक्टर रघुदास बिकेंनी उत्तर दिलं, माझ्याकडे 4 मुली आहेत आणि त्या 4 मुलींपैकी जर माझ्या मुलीला मागायला तयार असेल तर मी स्वतःची मुलगी या समाजामध्ये द्यायला मी तयार आहे. आणि तिथून खऱ्या अर्थानं या विषयाला सुरुवात झाली. वैचारिक चर्चा झाल्यात. मोठ्या वडिलांनी म्हटलं की मी तुम्हाला आश्वासित करतोय की माझ्या भावाचा मुलगा जो शिकत आहे त्याला मी तुमच्या मुलीसोबत लग्न करण्यास भाग पाडेल. अशा पद्धतीचा विचार मांडताना ते सुद्धा तयार झालेत. तयारीमधनं ही प्रक्रिया पुढे आली आणि 1985ला माझं त्यांच्या मुलीसमवेत सर्वांच्या सहमताने विवाह जुळला. परंतु या देशामध्ये असलेली जातीयता त्या विवाहाला मान्यता देण्यास नकार देत होती. ते गाव पुनर्वसित शीख धर्मीय स्वतःला समजणारे, हिंदू धर्मीय स्वतःला समजणारे अशा पद्धतीच्या विचारधारेची ती संपूर्ण मंडळी, त्या गावातील मंडळीने या विवाहाला कठोर अशा पद्धतीचा विरोध केला की आमची मुलगी एका अस्पृश्य माणसाच्या घरी देणं, अस्पृश्य व्यक्तीला आमची मुलगी देणं म्हणजे आमचा हा अपमान आहे आणि हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. अशा पद्धतीची विचार दिशा तिथल्या गावकऱ्यांनी माझ्या सासऱ्यांच्या समवेत मांडली. एवढंच नाही तर माझ्या सासरे जेव्हा त्यांना म्हटलं की पोरगी जर म्हणत असेल की मला लग्न करायचं नाही तेव्हाच मी मागे हटणार. आणि मग एक सभा झाली. मुलीला पण गाव पंचायतमध्ये बोलवण्यात आलं, तिला विचारण्यात आलं आणि मुलीने म्हटलं की ठीक आहे मी त्या मुलासोबत लग्न करणार नाही, परंतु माझ्यासारखा मला पोषक अशा असलेला एखादा युवक गावातला आहे का आणि त्या युवकासोबत मी लग्न करेन की ज्यासाठी तो मला सुद्धा योग्य वाटेल. अशा वेळेस गावपंचायतनी एक 50 वर्षाच्या म्हाताऱ्याला उभं केलं आणि त्यामध्ये सगळ्यांचा विरोध झाला आणि लोकांनीच म्हटलं की हे चूक आहे. या मुलीचं वय 19 वर्ष 20 वर्ष आहे, अशा मुलीसाठी आम्ही 50 वर्षांचा एक म्हातारा उभा करून यांच्याशी लग्न लावून म्हणणं हे खऱ्या अर्थानं अशोभनीय आहे. हा विचार गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आणि त्यामध्ये या विचारांच्याच पैलूंवरती चर्चा व्हायला लागली. परंतु माझ्या सासऱ्यांची डॉक्टर अर्जुनदासजी बिके यांचे मोठे बंधू तुळशीराजजी बिके यांनी कठोर विरोध केला. गावातील लोकांना एकत्रित आणलं आणि हे लग्न होणार नाही आणि म्हणून त्यांनी खूप आटापिटा केला. सर्वांना एकत्रित आणून मारण्याची धमकी पण दिली. परंतु माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या धमकीला कुठल्याही प्रकारची भीक घातली नाही. त्यांनी सांगितलं मुलाला मुलगी पसंत आहे, मुलीला मुलगा पसंत आहे. मी जात मानत नाही, मी धर्मही मानत नाही, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे, मी सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारांचा पाईक आहे आणि म्हणून मी या संपूर्ण प्रक्रियेला तोडून खऱ्या अर्थानं या मुलासोबत लग्न लावून देण्यास मी तयार आहे. मला तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मी पण भोगायला तयार आहे, असा खंबीरपणा माझ्या सासऱ्याने गावकऱ्यांना सांगितला. आणि त्यावेळेस मग गावकऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना 6 महिन्यापर्यंत
बहिष्कृत केलं. मित्रो, 2 जून 1985ला लग्नाची तारीख ठरली. अखेरच्या क्षणापर्यंत गावकरी एकत्रित येईना आणि त्यांच्या धमक्या, आणि मग त्यांनी एक अट टाकली की जर तुम्हाला लग्नच करायचं तर गावाच्या बाहेर जाऊन तुम्ही कुठेही लग्न लावा, पण लग्न गावामध्ये लागता कामा नये. माझ्या सासऱ्याने त्याही गोष्टीला विरोध केला आणि सांगितलं, मी वास्तवाने या गावामध्ये राहतो आहे, माझी मुलं बाळांचा जन्म या गावामध्ये झालेला आहे, माझ्या मुलीचं लग्नसुद्धा माझ्याच घरामध्ये होणार, मग तुम्हाला जरी आमचा बळी घ्यायचा असला तरी चालेल, परंतु मी माझ्या विचारापासून फारकत घेणार नाही. अशा पद्धतीची खंबीर भूमिका त्यांनी घेतली आणि मला सांगितलं की लग्न मुलीच्याच घरी होणार, माझ्याकडेच होणार, अशा पद्धतीने त्यांनी निर्धार केला. आणि मित्र, तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा अविचारी दृष्टिकोन न बाळगता त्यांनी सर्वांशी परत एकदा गावकऱ्यांशी जाऊन चर्चा केली, सर्वांना समजावून सांगितलं, परंतु लोक काही त्याला तयार नव्हती. तरी पण त्यांनी म्हटलं की मी माझ्या मुलीचं लग्न लावणार आहे आणि गावातच लावणार आहे, आणि त्या पद्धतीनं ठरलेल्या तारखेला तयारी केली. शेवटी आम्हाला पोलिसांचा आधार घ्यावा लागला. मी स्वतः 1/6/2085ला लग्नाच्या 1 दिवस अगोदर माननीय SP चंद्रपूर यांच्याकडे अर्ज दिला आणि त्यांच्याकडनं मी संरक्षण मागितलं. त्यांनी या प्रक्रियेला समजून मला पोलीस स्टाफ दिला, संरक्षणाची भूमिका निभावली. पोलीस लोक पण आलेत, परंतु ते गाव खऱ्या अर्थानं डेंजर, अत्यंत संवेदनशील अशा पद्धतीचं ते गाव, आणि त्यामुळे त्या गावापर्यंत मात्र पोलिसांना येता आलं नाही. त्यांनी मला पूर्णतः संरक्षण दिलं नाही. तरी पण मी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पायी, मी चळवळीतला उभा झालेला एक युवक, कारण कॉलेजमध्ये शिकताना सुद्धा मी चळवळी बाबासाहेबांच्या विचारांच्या चळवळी राबवलेल्या होत्या. ग्रामीण भागातील आलेले संपूर्ण युवकांना मी एकत्रित आणून हॉस्टेलमध्ये जीवन जगताना जे खाणं, जे जेवण आम्हाला दिलं जात होतं, त्याच्याही ऑगस्टमध्ये मी आंदोलनं केलेली होती. आणि त्यामुळे मी सुद्धा कुठल्याही प्रकारचा न घाबरता त्याच गावांमध्ये वरात नेऊन लग्न लावण्याचा निर्धार केला. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते किशोरजी भाऊ पोतनवा, हिराचंदजी बुरखुटे, माननीय ॲडव्होकेट एकनाथरावजी साळवे साहेब आणि इतरही वकील मंडळी या, आणि धम्म महाथेरो बनते ज्ञानज्योतीजी, या सर्व मंडळींनी विचारांच्या या देवाणघेवाणीला पुढाकार घेतला आणि त्या लग्नाचं खऱ्या अर्थानं शुभमंगल लावण्याचा निर्धार केला. मी सुद्धा डगमगलो नाही, माझे आईवडील डगमगले नाही, माझे मोठे वडील डगमगले नाही, आणि मी 5 किलोमीटरपर्यंत विवाहाची वरात आणली आणि पायदळ पद्धतीनं गेलो. लोकांना सांगितलं की माझं हे लग्न हे साधं लग्न नाही आहे, हा एक इतिहास आहे. आपण एका दुसऱ्या हिंदू जातीची, हिंदू धर्माची मुलगी आपल्या घरी येणार आहे, त्यासाठी मला तंबी दिल्या गेली. पण असं काही जर घडलं तर तुम्ही वाट मिळेल त्या ठिकाणी तुम्ही पडून जावं, माझ्या जीवनाचं काय होईल ते मी पाहून घेईल, हा निर्धार केला. आणि चकविरखली या गावापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या किसान नगर, आजचं किसान नगर, कालचं विहार कॅम्प, या ठिकाणी मी पायी पायी सर्वांना घेऊन आलो. सगळे लोक माझ्या मागे, मी त्यांच्या पुढे, हातामध्ये फक्त रेडिओतील गाणे ऐकत आम्ही आमची वरात आणली. घरी आलो. घरी येऊन पाहतो तर काय की चित्र एक वेगळं दिसलं. ज्या लोकांनी माझ्या सासऱ्यांना बहिष्कृत केलं, ज्या लोकांनी या विवाहालाच विरोध केला, ती संपूर्ण गावकरी मंडळी विवाहाच्या स्तरी एकत्रित येऊन आमचा विवाह कसं होतोय हे पाहण्याची उत्सुकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती. मी सुद्धा गावामध्ये पूर्णतः मंडपामध्ये आलेली संपूर्ण गावकरी मंडळी पाहून मलाही अचंबित झालं. कालपर्यंत या लोकांनी विरोध केला, आज ही सगळी गावकरी मंडळी या मंडपामध्ये आहे, म्हणजे काहीतरी विपरीत होणार ही शंका मनामध्ये आली. परंतु माझ्या समेत आलेल्या संपूर्ण वरातीतील जनतेला मी धैर्य दिलं, हिमतीनं त्यांना सांगितलं घाबरू नका. मी लगेच माझे सासरे अर्जुनदाजी बेके यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी हितगुज केली की ही गावकरी मंडळी पूर्णतः आपल्या लग्न मंडपामध्ये आलेली आहेत, काही विपरीत तर होणार नाही ना. त्यांनी सांगितलं की नाही. मी माझा प्रयत्न केला,
मी माझे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. बाबासाहेबांचे विचार मी लोकांना सांगितलं. सिद्धार्थ गौतम बुद्धांचे विचार मी लोकांना सांगितलं. त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की बा हे एक नवीन प्रकार, नवविवाह या ठिकाणी होत आहे आणि ते विवाह कसं होत आहे, ही विवाहाची प्रक्रिया संपूर्ण समजून घेण्यासाठी ही गावकरी मंडळी एकत्रित आलीत. आणि ही सांगितल्यानंतर मला पण अत्यंत आनंद झाला. माझ्या समेत असलेले सारे लोकांना आनंद झाला. ते पण बसलेत, माझ्याकडले वरात मंडळी बसली आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा विवाह पार पाडणार होता त्यामध्ये एकनाथराव साळवे साहेब, ते स्वतः माजी आमदार होते, ते स्वतः वकील होते, इतरही वकील मंडळी त्यांच्या समेत होती. आजचे बंधे दिनांक ज्योतिजी हे यांच्यासोबत वैचारिक संबंध होते आणि त्या संबंधामधूनच आम्ही एक दुसऱ्याशी जाणून होतो. त्यामुळे ही सगळी मंडळी त्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून तो विवाह पार पाडला. विवाह अगदी साध्या पद्धतीनं आम्ही पार पाडला. ठरलं असं होतं की अगदी साध्या पद्धतीनं तो लग्न सोहळा पार पाडावा की जेणेकरून या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थितांच्या कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत. आणि म्हणून मग आम्ही पालीमधलं जे त्रिश्रण पंचशिला होतं ते त्रिश्रण पंचशिला पालीमध्ये न जाता ॲडव्होकेट एकनाथराव साळवे काकाजींनी त्याचं मराठी ट्रान्सलेशन केलं आणि त्याला एक प्रकारे प्रार्थना म्हणून म्हणा किंवा एक प्रकारे ते प्रतिज्ञा म्हणून म्हणा ती त्यांनी वाचून दाखवली. आम्ही त्यांच्या मागे दोघांनी आम्ही ती प्रतिज्ञा घेतली आणि सर्वांच्या समक्ष एक दुसऱ्यांच्या हातामध्ये हात देऊन आम्ही तो विवाह झाल्याचा एकनाथ साळवे काकाजींनी जाहीर केलं. हे सगळं प्रक्रिया पाहून उपस्थित सर्व गावकऱ्यांनी टाळ्यांचा गजगडाट केला आणि सर्वांनी आमचं अभिनंदन केलं. शेवटी विरोधामुळे गावकऱ्यांना जेवणाची व्यवस्था देता आली नाही, कारण विरोध होता, कट्टर विरोध होता. मार डालेंगे, तोड डालेंगे, झोड डालेंगे, ते हिंदी भाषिक माणसं आणि त्याच्यामुळे आमच्या सासऱ्याने फक्त आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था केली. परंतु जेव्हा गावकरी आलेत त्यावेळेस मात्र ऐन वेळेवरती सर्वांची जेवणाची पण व्यवस्था केली. सर्वांनी खेडीमेडीच्या वातावरणामध्ये माझा विवाह पूर्ण केला आणि अशा पद्धतीनं आम्ही या विवाहाच्या निमित्तानं या देशात असलेली जातीयता नष्ट करण्याचा निर्धार खऱ्या अर्थाने मी त्या तारखेपासून मनामध्ये बाळगला. आणि आस्थागायत मी गर्वानं सांगेन की माझ्या घरामध्ये माझ्या मुलीचा आंतरजातीय विवाह केला. माझ्या साडी जी लहान साडी होती त्यांचा आदिवासी मुलांसोबत आंतरजातीय विवाह केला. एक साडी जी होती तिचा कुणबी समाजाच्या मुलासोबत आंतरजातीय विवाह केला. माझा जो लहान साडा आहे त्याचा बुद्धिस्ट मुलीसोबतचा आंतरजातीय विवाह केला. एक माझी मोठी आकासासूर होती त्यांचा विवाह आम्ही मुस्लिम धर्मीयांशी केला. माझे सासरे यांचा विवाह मारवाडी समाजातील मुलींसोबत झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या विवाह सोहळ्याला मारवाडी असेल, माझ्या सासूंची बहीण एक ब्राह्मण कम्युनिटीमध्ये गेलेली होती आणि माझ्या विवाहाच्या निमित्तानं ही सारी मंडळी खऱ्या अर्थानं त्या लग्न कार्यामध्ये एकत्रित आली. आणि आज मला समाधान आहे की जे बाबासाहेबांचं जे स्वप्न की ज्याला जातीयता नष्ट करण्याचं जे स्वप्न होतं, जातविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न खऱ्या अर्थाने या पद्धतीनं मी छोट्याशा या कार्यातनं पार पाडीत आस्थागायत मी बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं काम करीत आहे. मित्रो, धम्मानेच खऱ्या अर्थानं आम्हाला एकत्रित आणलेलं आहे. धम्मच माणसाला जोडू शकतो, धम्मच माणसाला खऱ्या अर्थानं तारू शकतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा धम्म आपल्या सर्वांसाठी एक मौलिक असा धम्म आहे, मानवता निर्माण करणारा धम्म आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माचा स्वीकार करताना या धम्मामधलं जे पंचशील आहे, पंचशिलाचा जर आपण विचार केला तर या 5 तत्वांमध्येच खऱ्या अर्थाने माणूस एकत्रित येऊ शकतो हे विचार या धम्मामध्ये मांडलेले आहे. आणि म्हणून या देशातील जातीयता नष्ट करण्यासाठी बौद्ध धम्म हाच खऱ्या अर्थाने एकमेव उपाय होऊ शकतो याची शाश्वती मला निर्माण झालेली आहे. मी माझ्या संपूर्ण कार्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या प्रतिमांनाच खऱ्या अर्थानं म्हणजे नमन करून
त्यांना वंदन करून आम्ही पुढचे कार्यक्रम करतो. माझ्या साडीचं विवाहसुद्धा आम्ही बाबासाहेबांची प्रतिमा, सिद्धार्थ गौतमांची प्रतिमा उभी करून आम्ही त्यांच्या प्रतिमांनाच वंदन करून त्यांचा लग्न कार्य आम्ही पार पाडलेलं आहे. आणि त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत बौद्ध धम्म हा माणसाला एकत्रित आणतो आहे याची मला आज हमी दिसते आहे आणि तोच एकमेव उपाय आहे. मित्रो, धम्माच्या कार्यामध्ये मी सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मातृसंस्था दिल्यात त्याच मातृसंस्थांचं मी काम करतो आहे. बाबासाहेबांनी 3 प्रकारच्या मातृसंस्था या समाज व्यवस्थेला दिलेल्या आहेत. एक भारतीय बौद्ध महासभा, दुसरं समता सैनिक दल आणि तिसरं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेबांनी दिलेल्या या मातृसंस्थाच आणि त्या संस्थांचा खरा वारस म्हणून आम्हाला काम करताना आम्हाला आज आनंद होत आहे. मंडळी, आम्हाला कुठलाही राजकीय लवलेश नाही. आमचे आई वडील राजकीय लवलेशापासून दूर आहेत आणि असं असताना सुद्धा मला या राजकारणामध्ये सहभागी पण होण्याचा योग मिळाला. तो केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या राजकीय पक्षामुळे मला धम्माचं काम करण्याचा जो लाभ मिळाला तो बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या भारतीय बौद्ध महासभा या एका विचाराने मला समाजाचं संरक्षण करण्याची जी दिशा मिळाली ती बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल या शाखेपासून मी स्वतः समाजाचं संरक्षण व्हावं म्हणून शिक्षण कालावधीमध्ये समता सैनिक दलाची शाखा मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये उभी केली. लोकांना, युवकांना एकत्रित आणून रोज त्या ठिकाणी आम्ही विचार निर्माण करून काही जे खेळ असतात ते खेळसुद्धा मी या समता सैनिक दलाच्या निमित्तानं आमच्या गावातील युवकांना आम्ही शिकवण्याचं काम केलं. ती मंडळी आज खऱ्या अर्थानं या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी आहे. मला आनंद आहे की ज्या गावकऱ्यांनी, ज्या गावातील मुलींशी मी लग्न केला, या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थानं माझा मर्डर, माझी हत्या करण्याचा जो माणूस त्यांच्यामध्ये होता, मी स्वाभिमानानं सांगू इच्छितो की त्यांच्यातला तो विचार मी सफल म्हणजे धुडीस मिळवला. त्यांना माणूस काय असते ही माझ्या स्वतःच्या वर्तनातनं मी त्यांना दाखवून दिलं. माझ्या मिसेसचे आजोबा की ज्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक त्यांच्या मुलांनी वाचायला घरी नेलं म्हणून ते पुस्तकसुद्धा या महाराचं पुस्तक माझ्या घरात राहता कामा नये म्हणून फेकून दिलं होतं. तो शेवटी त्यांचाच मुलगा रडत रडत घरी आला, ते पुस्तक मला परत केलं. पण आम्ही म्हणालो खचून जाऊन नका, ठीक आहे, वडिलांना ते विचार मान्य नसतील, बाबासाहेब आंबेडकरांची जात त्यांना दिसत असेल, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मानवतेचे जे विचार आहेत ते त्यांना समजलेले नाहीत. आणि परंतु मी माझ्या कामातनं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मानवतेचे विचार मी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं नक्कीच काम करेन. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्या आजोबाने ते पुस्तक फेकलं त्याच आजोबाने मला तब्बल 10 वर्षानंतर स्वतःच्या समवेत जेवणाचं निमंत्रण दिलं. मी विचारात पडलो की ज्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक फेकलं, ज्याला बाबासाहेब आंबेडकरांची जात दिसली, बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म घेतला, तो धम्म त्यांनी नाकारला आणि बाबासाहेबांवरती टीकास्त्र अशा पद्धतीनं टीका केली. जो व्यक्ती या लग्न कार्याला विरोध करून याला मारून टाका असं फरमान सोडतोय, तोच व्यक्ती मला आज स्वतःच्या समेत जेवायला निमंत्रण देतो आहे. एकीकडे आनंदही होतं आणि दुसरीकडे सुद्धा मला विचारांचा एक विचार करण्याची संधी पण होती. मी ही घटना माझ्या सासऱ्यांना सांगितली, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं, हरकत नाही, निमंत्रण स्वीकारा, जेवायला जा आणि त्यांच्याशी हितगुज करा. माझा आत्मविश्वास होता सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मानवतेच्या विचारावर. माझा आत्मविश्वास होता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांवरती. मी सन्मानाने त्यांचं निमंत्रण स्वीकारलं.
जेवायला गेलो, स्वतः सोबत घेऊन बसलेत आणि जेवताना मला त्यांनी म्हटलं की मला माफ करा, मी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे पाहताना हा एक लोपर युवक आहे आणि या लोपर माणसासोबत आमची नात लग्न करताय हे विचार माझ्या डोक्यात आले आणि त्या विचारातनंच खऱ्या अर्थाने मी तो कट्टर विरोध केलेला होता. पण मी तुमचा अभ्यास केला, लग्न होऊन 10 वर्ष झालीत, तुमची वागणूक, तुमचं चालणं, तुमचं बोलणं आणि इतरांसमेत सुद्धा होत असलेले व्यवहार या संपूर्ण प्रक्रियेचं मी अवलोकन केलं. मी जरी हिंदू पंडित म्हणून काम करीत असलो तरी परंतु तुमच्यावरती माझी बारकाईने लक्ष होती. पण माझ्या मनाला तुम्ही जिंकलात आणि खरोखरच तुम्ही एक माणूस आहात याची जाणीव मला झाली. आणि म्हणून काल जे काय घडलं, जे बाबासाहेबांचं पुस्तक मी फेकलं, ती कदाचित माझी अनभिज्ञता होती, समजून न घेण्याची प्रक्रिया होती आणि त्यातनं ते सगळं घडलेलं आहे. मला माफ करा, मी समजून आहे की मानवता हीच खरी मानवता आहे. तुम्ही सर्वांना एकत्रित आणलात, एकत्रित राहण्याचं एक मंच निर्माण करून दिलेला आहे. मी तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. अशा पद्धतीनं त्यांनी मला सोबत घेऊन जेवण केलं आणि नंतर मग मी त्यांना परत एक बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक त्यांच्या हातामध्ये दिलं आणि त्यांना अभिनंदन केलं की यापुढे मात्र मी फक्त एक माणूस आहे, मी कोणा जातीचा, कोणा धर्माचा हे महत्त्वाचं नाही. सिद्धार्थ गौतम बुद्ध हे कोणी महार जातीचे नव्हते, ते क्षत्रिय होते की जे या देशामध्ये 4 वर्णाची व्यवस्था निर्माण केली. त्या वर्णांपैकी क्षत्रिय हे 3रं वर्ण आहे. अनेक शूद्र आणि अतिक्षुद्र अशा पद्धतीचे हे 4 वर्ण जे होते, त्या 4 चतुर्वर्ण व्यवस्थेच्या विरोधातच बाबासाहेब आंबेडकरांचा खरा लढा होता. आणि त्यातनंच बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचा हा धम्म आपल्याला दिलेला आहे. हा धम्म कुण्या जाती आणि धर्मासाठी नव्हे तर मानवतेसाठी आहे आणि म्हणून याचा आपण स्वीकार करावा. हा विचार मी त्यांच्याकडे मांडला, त्यांनी आत्मसन्मानाने तो स्वीकारला. मला परत निरोप देताना त्यांनी स्वतः आलिंगन दिलं आणि मला निरोप दिला आणि सांगितलं की तुम्ही यशस्वी व्हा. मी सर्वांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्याच विचाराने आज तुम्हाला सांगतोय, ज्या गावातनं मी माझ्या पत्नीशी विवाह केला ते गाव आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवामध्ये मोठ्या गुण्यागौरवानं एकत्रित येऊन ती जयंती उत्सव पार पाडतात. दिनांक 11 ते 14 एप्रिलपर्यंत 4 दिवसीय कार्यक्रम मी माझ्या स्वतःच्या सासऱ्यांच्या गावी की किसाननगर या ठिकाणी मी आयोजन करतो आहे. ते आयोजन केलेल्या कार्यक्रमामध्ये मी सर्व गावकऱ्यांना निमंत्रित करतो आहे. जे जे काही कार्यक्रम होतात त्या संपूर्ण कार्यामध्ये ही संपूर्ण मंडळी येतो आहे. सारेच लोक आज जय भीम करायला लागलेले आहेत. हा आमचा कामातला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा हा विजय आहे. आज या देशामध्ये, विषमतावादी देशामध्ये जे आरक्षणाचे मुद्दे बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपात या देशाला दिले, ते आरक्षण 75 वर्षाचा कालावधी लोटला आणि 75 वर्षानंतर मात्र ओबीसी समाजाला आरक्षणाचे महत्त्व पटले. मी मंडळ आयोगाच्या संदर्भामध्ये ओबीसींच्यासाठी मंडळ आयोग लागू करा याकरिता मी महाराष्ट्रामध्ये एक रॅली काढली. त्या रॅलीमध्ये सुद्धा आमच्यावरती हमले झाले. लोकांचा ग्रहमान होता की मंडळ आयोग सुद्धा हा महार जातींच्याच लोकांसाठी आहे. ही समज त्यांच्या मनातनं काढण्यासाठी ती रॅलीचं आयोजन होतं. रॅलीचं आयोजनामध्ये नेतृत्व ओबीसी समाजातील व्यक्तींचं होतं. यामिनी चौधरी या कुणबी समाजाच्या होत्या. त्यांचे मोठे बंधू नितीन चौधरी जे आज ओबीसी मुक्ती मोर्चा म्हणून जे खऱ्या अर्थानं ओबीसींसाठी काम करतायत, त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि नागपूरकर यांच्या सहकार्याने ती रॅलीचं आयोजन केलेलं होतं. पण त्यावेळेस सुद्धा बऱ्याच ठिकाणी आम्हाला बऱ्याच लोकांनी आमच्यावरती आघात केला, जेवण दिलेलं नाही. अशा स्थितीमध्ये मी कंटिन्यू माघार न घेता माझ्या समेत असलेल्या सारे विचारवंतांना सोबत घेऊन ती रॅली पूर्ण केली आणि त्या मंडळ आयोगाच्या रॅलीचा समारोप चंद्रपूर या ठिकाणी त्यावेळेचे महानगरपालिकेचे उपाध्यक्ष
माननीय ॲडव्होकेट विजयजी मोगरे साहेब यांच्या हस्ते समारोप झाला। त्या कार्यक्रमामध्ये किशोरभाऊ पोतनवार, आमचे बोरकुटे साहेब, हिराचंदजी बोरकुटे, एकनाथराव साडे काकाजी या सर्वांनी सहकार्य केलेलं होतं। माझा हा विचार जो आहे हा विचारच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारा आहे। मी ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिक्षण झालं। मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो ते कॉलेजच खऱ्या अर्थाने RSSचं कॉलेज, ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव, तालुका सिंदेवाई, जिल्हा चंद्रपूर या कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं। मी इयत्ता 5वीपासूनच भारत विद्यालय नवरगाव या विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहून मी शिक्षण पूर्ण केलेलं आहे। त्या कालावधीमध्ये जे RSSचे जे कार्यक्रम चालतात त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालेलो आहे। परंतु मंडळी, मी सांगतो आहे त्या RSSच्या त्या संपूर्ण कार्यक्रमामधनं जे मला चांगलं शिकता आलं ते मी शिकलेलं आहे। मी RSSचं हिंदुत्व स्वीकारलं नाही, परंतु RSSमधनं खऱ्या अर्थानं जे माणुसकीचे विचार त्यांच्यामधनं येत होते आणि जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सुसंगत होते, बौद्ध सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचाराशी जे सुसंगत होते ते संपूर्ण विचार मी माझ्या जीवनामध्ये ग्रहण केले आणि निर्धार केला की मी नोकरी करणार नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार आणि प्रचार करून या वंचित घटकातील नागरिकांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार प्रवाहामध्ये आणायचं आणि त्या पद्धतीनं माझं काम सुरू आहे। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म, या धम्माच्या कार्यामध्ये मी स्वतःला वाहून घेतलेलं आहे। मी वेगवेगळ्या पद्धतीच्या धम्म परिषदा घेतल्या, वेगवेगळ्या पद्धतीचे धम्म मेळावे मी घेतलेले आहेत। मी स्वतः 450 किलोमीटरची परभणी ते चैत्यभूमी इथपर्यंतची 450 किलोमीटरची पदयात्रा धम्म प्रसारार्थ मी स्वतः केलेली आहे। एवढंच नव्हे तर ज्या ज्या देशांमध्ये धम्म प्रसारित झाला त्यापैकी थायलंड या देशामध्ये सुद्धा मी स्वतः जाऊन आलेलो आहे। थायलंडला मी 2दा गेलेलो आहे। 2दाही मी धम्माचं आचरण, धम्म त्या ठिकाणी असलेला धम्म आणि धम्माचे विचार मी त्या ठिकाणी 15-15 दिवसपर्यंत राहून मी ग्रहण केलेले आहे। त्याचप्रमाणे मी इस्रायल या देशामध्ये सुद्धा मी दौरा केलेला आहे। मी विदेश दौरा करताना केवळ मौज म्हणून मी दौरा केलेला नाही, तर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती सुद्धा एक परिषद जे माझ्या समवेत होते त्याच्यावरती एक परिसंवाद सुद्धा मी इस्रायलमध्ये सुद्धा घेतला। कारण इस्रायल हा जो देश आहे हा जेरुसलेम, जिथं म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटी खऱ्या अर्थाने ज्यांचा जन्म झाला ते जन्मगाव आहे आणि त्या गावामध्ये मला जायला संधी मिळाली आणि त्यांचं ते संपूर्ण चरित्र मला तिथं अभ्यासता आलं। त्याच्याच बाजूला मक्का मदिना जे मुस्लिम धर्मीयांचं धर्मस्थळ आहे त्या धर्मस्थळाचा सुद्धा मला अभ्यास करता आला। आज मागील 1 वर्षांपासून इस्रायल या देशामध्ये जे युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असताना जेव्हा मी TV वरती बघतोय, मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, ज्या ज्या ठिकाणी मी माझं पाऊल टाकलं ते स्थळ उद्ध्वस्त होताना पाहताना मला खऱ्या अर्थानं दुःख वाटतं। परंतु आमचा नाईलाज आहे की त्या ठिकाणी बुद्ध धम्म पोहोचलेला नाही। बुद्ध धम्म जर पोहोचला असता तर कदाचित आज 1 ते 1.5 वर्षापासून ज्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे ते युद्ध थांबलं असतं। कारण सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलं की मला युद्ध नको, बुद्ध हवाय, मला युद्ध नको, बुद्ध हवाय। कारण युद्धामधूनच सिद्धार्थ गौतम बुद्धांनी गृहत्याग केला, दुःख निवारण्याचा मार्ग स्वीकारला, ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती करूनच या भारत देशाला शांतीचा मार्ग सांगितला। तोच शांतीचा मार्ग घेऊन राजे सम्राट अशोकांनी सुद्धा विविध देशांमध्ये धम्म प्रचारार्थ स्वतःच्या मुलाबाळांना घेऊन धम्माचा प्रसार केला। 84,000 स्तूपांची स्थापना केली। मी तुम्हाला सांगेन की मी सामान्य कुटुंबातला व्यक्ती असतानाही धम्माच्या कार्यामुळे, बाबासाहेबांच्या विचारामुळे युनोच्या धम्म परिषदेला थायलंड या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं। तो माझ्या जीवनातला अत्यंत मौलिक असा क्षण होता आणि हे सारं जे घडलं केवळ आणि केवळ
बौद्ध धम्माच्या विचारामुळे घडलं. कदाचित तो देशधम्मीय नसता, बौद्ध धम्मीय जर नसता तर मला युनिच्या त्या धम्म परिषदेला उपस्थित राहून ते संपूर्ण विविधांगी अशा पद्धतीनं जगातील बौद्ध धर्मीय राष्ट्र एकत्रित येऊन त्या ठिकाणी जे 8 दिवसपर्यंत जे काही कार्यक्रम चाललेत ते मला पाहण्याची संधी मिळाली नसती. परंतु ही संधी केवळ आणि केवळ बौद्ध धर्मामुळे मला प्राप्त झाली, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमुळे प्राप्त झाली. आणि म्हणून माझे एकच सांगणं आहे की बाबा रे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले मानवतेचे विचार, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी दिलेले मानवतेचे विचार, हा मानवतेचा विचारच खऱ्या अर्थानं या देशातील ही जातीयता नष्ट करू शकतो आहे. आणि म्हणून आमचा आग्रह नाही की तुम्ही धर्मांतर केलं पाहिजे, बाबासाहेबांचाही आग्रह नाही की धर्मांतर केलं पाहिजे, परंतु धम्मातले जे विचार आहेत ते विचार तुम्ही ग्रहण करावे आणि या विचारातूनच मानवतेचा संदेश आपण सर्वांपर्यंत पोहोचवावा. हा संदेश जो बाबासाहेबांनी आम्हाला दिला, या धम्माने दिला, त्यामुळे आज आम्ही संपूर्ण मानव एकत्रित येऊन गुण्या गोविंदानं एकत्रित राहत आहोत. माझ्याकडे विविध जाती धर्म पंथाचे लोक असतानाही एक दुसऱ्याच्या कार्यक्रमात आम्ही सहभागी होतो आणि सारेच लोक विविध जाती धर्माचे असताना सुद्धा सगळीच मंडळी मला स्वतः सोबत घेऊन चालतायत. माझे मामे सासरे हे स्वतः मारवाडी, सासऱ्यांचं आणि त्यांचं पटलं नाही, तर माझा विवाह झाला आणि त्यांना सुद्धा मी एकत्रित आणलं. आज ते स्वतः सांगतात की माझ्या बहिणीचे जावई गोपाल रायपुरे हे खऱ्या अर्थानं मानवतेचा पुरस्कार करणारा तो व्यक्ती आहे, खूप चांगली व्यक्ती आहेत. मी संपूर्ण कुटुंबियांना सोबत घेऊन खऱ्या अर्थानं एक विचारांच्या दिशेने मी वाटचाल करीत आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं सांगतो, या संपूर्ण माझ्या जीवनातील कार्याच्या वाटचालीमध्ये माझी पत्नी विद्या गोपाल रायपुरे हिचं पूर्णतया खऱ्या अर्थाने सहकार्य आहे. मी माझ्या पत्नीने बौद्धगा या ठिकाणी मैकुरामजींनी आयोजित केलेला आणि सुराई ससाईजींनी धम्मदीक्षा दिलेला दीक्षा समारंभामध्ये माझ्या पत्नीने दीक्षा घेतली. त्याचे सर्टिफिकेट्स आमच्याकडे आहेत. माझी पत्नीसुद्धा सामाजिक चळवळीला समजून घेतो आहे आणि तिनं जर माझी समजून घेतलं नसतं तर कदाचित मला माझ्या कार्यामध्ये मला स्वतःला वाहून घेता आलं नसतं. माझ्या समेतच माझा मुलगा राहुल, माझी मुलगी प्रियंका यांनीसुद्धा माझ्या कार्याला सहकार्य करत आहेत. माझ्या कार्याला काही अंशी माझे लहान भाऊ मारुतराव रायपुरे यांना सुरुवातीला वाटत होतं की उगीचच माझा भाऊ काहीतरी करतो आहे आणि काही कालावधीमध्ये त्यांनी थोडा बहुत या कार्याचा विरोध पण केला. विरोध म्हणजे कार्याचा नव्हता, विरोध होता तो आर्थिकतेचा. माझ्या भावाने 2 पैसे कमवावेत, कुटुंबाला लावावेत, हा त्यांचा उद्देश होता. त्यांचं ऐकत होतो, त्यांचं समजून घेत होतो. हे खरं आहे की माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं आर्थिक स्तोत्र नसतं. अशाही स्थितीमध्ये माझ्या पत्नीने नाट्य क्षेत्रामध्ये उडी घेतली, कलावंत म्हणून काम करायला लागलं आणि तिच्या कलेच्या भरोश्यावरती मी माझं कुटुंब, माझी मुलं एक चांगल्या पद्धतीनं मोठे केलेत. आज माझी मुलगी जरी आंतरजातीय विवाह करून मी माझ्या विचाराने दिला आणि आज ती नोकरी करतो आहे. मुलगासुद्धा समाजसेवक म्हणून काम करतो आहे, पत्रकारिता आहे. अशा पद्धतीनं माझ्या कुटुंबासमेतच माझ्या भावांनासुद्धा सोबत घेऊन आज माझे भाऊ माझ्या संपूर्ण विचारात समवेत आहेत. आणि माझे भाऊ मारुतराव रायपुरे यांच्यामुळेच मला आज या लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या पुढे माझी ही मुलाखत देण्याची संधी प्राप्त झाली. माझ्या भावाने मला फोन करून सांगितलं की दादा तुम्हाला जायचं आहे, लॉर्ड बुद्धा TV चॅनलची व्यक्ती येत आहेत आणि आपलं मनोगत त्या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे. त्यांच्या फोननुसार मी आज आपल्यापुढे उपस्थित झालेलो आहे. माझे बंधू हे कन्याकुमारीच्या दौऱ्यावरती आहेत, त्यांच्याशी हितगुज करता आलं नाही, परंतु आल्यानंतर मात्र हा संपूर्ण जो विचार मांडलेला आहे हा त्यांच्यासोबत मी शेअर करेन. माझ्या भावाची मुलंसुद्धा आज नोकरीला आहेत. एकूणच जिथं काही नव्हतं आम्ही शून्यातनं निर्माण झालो. माझ्या बहिणीचं लग्न करून दिलं, त्यांच्याकडे काही नव्हतं, परंतु मी गर्वानं सांगेन की धम्माचे विचार, बाबासाहेबांच्या विचाराने आज माझ्या बहिणीकडे सुद्धा माझे जे भाचे आहेत
त्यांना वेल एज्युकेटेड झालेले आहेत. हे असताना सुद्धा त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आहे. माझ्या बहिणीकडे माझ्या बहीण जावयांनी मेहनतीनं मी फक्त त्यांना ॲटो घेऊन दिलेला होता. त्या ॲटोच्या भरोश्यावर ते आज 8 ट्रका त्यांनी निर्माण करून दिलेले आहेत. हा संपूर्ण वैचारिक विचार खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबियांमध्ये निर्माण झाला. एकूणच आज आपण मला निमंत्रित केलात. मी स्वतः पत्रकारिता करतो आहे, मी स्वतः लिहितो आहे, मी आंदोलन करतो आहे. परंतु लाडबुद्धी टी व्ही चॅनल जेव्हा प्रथमतः सुरू होण्याच्या मार्गावर होतं त्यावेळेस खैरकरजी त्याच्यानंतर त्यांची संपूर्ण टीम सावली तालुक्याला आलेली होती. मी त्यांचा मानसन्मान केला. त्यांनी माझ्याकडे जेवण पण केलेलं होतं. आणि जेव्हा सॅटेलाईट प्रोग्राम झाला त्या कार्यक्रमासाठी सुद्धा ज्या पद्धतीनं आम्हाला आर्थिक मदत करता आली त्या पद्धतीनं मी त्यांनासुद्धा सहयोग केलेला आहे. आणि म्हणूनच मी लाड बुद्धा टी व्ही चॅनलचा अभिनंदन करतो की ज्यांनी सुरुवातीपासून खऱ्या अर्थानं आपल्याला जोडून घेतलं त्याच लाड बुद्धा टी व्ही चॅनलला आज मला सन्मानही माझी मनोगत माझे विचार मांडण्याची मला संधी मिळाली. मी लाड बुद्धा टी व्ही चॅनलचा सुद्धा खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.